बघा, यदि कोई दर 4 वर्षों में 2 गुना हो जाता है, कितना गुना? 2 गुना। 2 जे पटत त्यातून एक मायनस करायचं, किती गुना? 2 गुना, किती झाले? 1 छेद किती वर्ष में? 4 सूत्रातला 25 दर किती आला? 25. यदि कोई दर 5 वर्ष में, कितने वर्ष में? 5, कितना गुना? 2 गुना, दोनातले केले 1 सूत्रातला 100 20 चा दर किती? असं तर चालेल ना, 2 मायनस 1. यदि कोई धन 4 वर्षों में अपने से 3 गुना हो जाता है तो कितने वर्षों में वह धन अपने की 4 गुना हो जाता है? कोई धन कितने वर्षों में? 5. कितना गुना? 3 गुना. 1 माइनस. आता 2 छेद 5. कितने वर्षों में? 5. वो धन अपने की 4 गुना, बरोबर? 2 छेद 5, 3 छेद x, 2 खाली 5, 5 त्रिका 15 से लिखने, बराबर. 200 रुपये का 10 पैसे प्रति रुपये प्रति 6 महीने. दर कसा आता? प्रति 6 महीने. दर से 1.1/2 वर्ष, त्याचं रूपांतर कसं होईल आता? 1/3 3/2. आता 3 में किती? 1.5. हे काय लागतं वर्षात? 1.5 वर्ष, बरोबर? आता 1.5 वर्ष म्हणजे 1.5 वर्ष झालं. 1 वर्ष म्हणजे किती महिने? 12. आणि पुढचे 12 किती? 18. म्हणजे 1.5 वर्ष म्हणजे किती महिने? 18. ठीक आहे. आता दर याचा प्रति 6 महिने भागिले किती? 6. 6 sin 18. दर काय होता आता? 3. बदल किती? 900. व्याज दर काय? 10,000 रुपये. हा 3 सूत्रातला 0 गेला 0 गेला 0 गेला 0. 10 त्रिक 30 गुणिले 9 त्रिक 70. आपल्याला काय विचारले? मिश्र दर. मिश्र म्हणजेच काय? मुद्दल अधिक व्याज. मुद्दल किती आहे? 900. आकाश बघा, आता 8 पैसे प्रति रुपये प्रति 6 महिने. काय म्हटलंय? व्याज दर कसं आहे? प्रति 6 महिने. आता जी मुदत आहे तिचं रूपांतर आपण वर्षात करू. 2 दूनी 4, 4 आणि 5. जे प्लस करू. 2 दूनी 4, 4 आणि 5. 5 च्या निम्मे किती? आता 2.5 वर्ष
बरोबर किती महिने 30 महिने 12 दुणे 24 आणि तुमचे 7 आता व्याज दर काय आहे 6 महिने त्याच्यामुळे 30 6 म्हणजे 30 आता 400 रुपये तो 5 व्याज दर काय हा भागिले किती 6 ठीक आहे 2 शून्य गेले हा 2 शून्य 8 म्हणजे 40 अच्छा 4 चौक 16 व्याज किती आला 107 बघा 500 रुपये का 5 पैसे 6 महिने व्याज किती असते दर काय 6 महिने मुदत काय 2.1 चलतो बरोबर 2 2 4 4 ने 5 5 6 2 5 ने किती 2.5 वर्ष म्हणजे 2.5 वर्ष म्हणजे किती महिने 2.5 वर्ष 30 महिने 30 महिने दिले ना बरोबर व्याज दर काय 6 महिने 6 म्हणजे 5 आता बदल किती 500 हा 5 व्याज दर काय 5 सूत्रातला 100 5 पण देऊ शकतात नंतर विषय दोन्ही पण हे सोपं जातं शून्य गेला 5 चा 25 25 5 125 झालं काय बघा 200 रुपये 3 वर्षात किती होतात 400 त्याला व्याज किती भेटणार आहे 200 किती 200 बरोबर त्याला व्याज भेटणार आपल्याला पहिले दर काढावा लागेल आता काय काढावं लागेल दर सूत्र काय आहे दर व्याज गुणिला 100 भागिला मुदत म्हणजे समय गुणिला मुदत मुदत किती आला 200 वर्ष किती 3 व्याज किती भेटला 200 सूत्रातला 200 केला 200 व्याज किती भेटला 100 भागिला 3 आता किती रुपये 500 कुठल्याही वर्ष किती मुदत आहे 3 मुदत किती तुमची 3 हा 3 वर्ष आपल्याला काय करायचं आता कुठल्याही वर्ष कितना होत आहे आता बघा 500 रुपये आहेत ना मुदत किती 500 ठीक आहे आता व्याज किती येईल मग किती बघा दर किती आला आपला 100 ना आता तो दर आहे हा 100 दरचा दुनिया तुमचा आता आपण दर काढतो म्हटल्यावर व्याजाचा 100 500 आता मुदत किती आहे 3 वर्ष दर किती भेटला आपल्याला 100 बरोबर आता ती पुढे जाणार वरती अरे काय राहणार हा 3 आणि हा 100 कोणता दराचा हा 100 कोणता सूत्रातला हा 500 काय व्याज 3 काय बरोबर 100 गेला 100 हा 3 गेला हा 3 हे 500 आणि पहिले किती आला तुझे ते 500 किती होईल 500 व्याज 100 नाही आला कुठे 100 आला तो जर होता तो